नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल कुठल्याही पदाला करा, तर तुमच्याकडं जे काही शिल्लक दिवस उरलेले आहेत त्या शिल्लक दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे चालू घडामोडी. जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, आज आपण आजच्या सेशनला कव्हर करणार आहोत. त्या अगोदर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही या पदभरतीमध्ये क्लर्कला अर्ज केला असेल, त्यासोबत प्रयोगशाळा परिचर, पशुधन पर्यवेक्षक, त्यानंतर सहाय्यक अशी जी काही पदे आहेत, त्या सर्व पदांसाठी बॅच वगैरे चालू केलेली आहे. शपथ नावाची बॅच आहे, ती जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी 2 टेस्ट आलेल्या आहेत. आज किंवा उद्या संध्याकाळी तिसरी टेस्टसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देईन. सो त्या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर सोडवा. जसा तुमचा पेपर आहे तशाच पद्धतीनं ती टेस्ट बनवण्यात आलेली आहे. त्यासोबत बरंच काही आहे ते तुम्ही पाहून घ्या. सो आज आपण चालू घडामोडीचे काही मोजके प्रश्न पाहणार आहोत, जे तुम्हाला परीक्षेला उपयोगी पडतील. सो पहिला प्रश्न इथं तुम्हाला दिसत असेल, की भारतातलं पहिलं डिजिटल लायब्ररी नेटवर्क कोणत्या राज्यानं सुरू केलं? तसं बघायला गेलं, प्रत्येक राज्य म्हणतो मी केलं. पण लक्षात ठेवा, एक पद्धतीनं सगळ्यात पहिलं जे आहे ते कर्नाटक. तसं बघायला गेलं तर ऑप्शनमध्ये नाही आहे, पण सगळ्यात पहिलं केरळ राज्यामध्ये सुरू झालं आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालेलं आहे. पण ऑप्शनच्या बाबतीत बोलायला गेलं तर पहिलं सार्वजनिक ग्रंथालयाला डिजिटल करून नेटवर्क तयार करण्याचं उपक्रम जे आहे ते कर्नाटक राज्यानं केलेलं आहे. हे महत्त्वाचं पॉईंट त्या ठिकाणी आहे. ओके, हां, जे की कर्नाटक राज्यानं त्यांचा एक उपक्रम आहे किंवा योजना आहे म्हटलं तरी चालेल. ज्ञानकोश नावाच्या उपकरणाअंतर्गत या ठिकाणी हे पहिलं डिजिटल लायब्ररी नेटवर्क त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. परत काही प्रश्न असे आहेत की खूप प्रश्नांची उत्तरं रिपीट आहेत, त्याच्यामुळं थोडंसं ऑप्शनमध्ये सुद्धा बघत जा. परत महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र किंवा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कधी जाहीर केली म्हटलेलं आहे? तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही जी आहे ती फेब्रुवारी 2026 मध्ये या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली ही योजना आहे, जी की स्पेशली करून जे काही पशुपालक आहेत, ओके, पशुपालक, तर अशा सर्व पशुपालकांना एक पद्धतीनं स्वावलंबी बनवण्यासाठी, ओके, स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यासोबत दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन यासारख्या उद्योगांना जे आहे ते चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ही योजना त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे फेब्रुवारी 2026 मध्ये. ओके, आणि अजून सांगतो, जर काही प्रश्न चुकीचे वाटत असतील तर नक्की मला कमेंट करून द्या. ओके, आणि जर ते व्यवस्थित असेल, परत अजून रिसर्च करून जर काही प्रॉब्लेम दिसत असेल तर अवश्य आमची टीम तुम्हाला त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये पिन वगैरे करून देईल. सो डोंट वरी. ओके, बट कुठलाही प्रश्न सहसा तरी चुकीचा नाही आहे. आमच्याकडून जेवढं होईल तेवढं अचूक देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. ओके, परत महाराष्ट्र सरकारने 2026 पर्यंत कोणत्या क्षेत्राला प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित केलं? कृषी आणि अन्न प्रक्रिया जो काही क्षेत्र आहे, तर या क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य क्षेत्र म्हणून घोषित केलंय. म्हणजेच या क्षेत्राचा जास्तीत जास्त विकास करणे हे ध्येय समोर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, असं म्हटलं तरी चालेल. जसं की शेतमालावर प्रक्रिया करणं, परत शेतमालातून जे काही उत्पन्न निघतं त्या उत्पन्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं मूल्यवर्धित करण्याचं काम त्या ठिकाणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. परत महिला धोरण 2025 नुसार महाराष्ट्राच्या किंवा महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणती नवीन यंत्रणा सुरू केली? जे आहे ते सखी नावाचं ॲप त्या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. आणि या सखी नावाच्या ॲपवर तुम्ही जवळपास थेट पोलीस नियंत्रण कक्षाशी तुम्ही जोडलं जाऊ शकतं. ओके, ज्या ठिकाणी एक पद्धतीनं ज्या काही महिला आहेत त्यांना त्वरित मदत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर असे काही महत्त्वाचे करंट अफेअर आहेत, सो सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. परत महाराष्ट्रातलं पहिलं ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र कुठं सुरू झालं? तर महाराष्ट्रातलं पहिलं जे काही पायलट प्रशिक्षण केंद्र, ड्रोन विचारलंय, तर लक्षात ठेवा, एक पद्धतीनं बघायला गेलं तर हे कशासाठी सुरू झालंय? तर
कृषी, ओके, कृषी सर्वेक्षण आणि संरक्षण, ओके, याच्या अंडरसाठी किंवा हे ध्येय समोर ठेवून ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आलेले आहेत खूप वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु सगळ्यात पहिलं प्रशिक्षण केंद्र कुठं सुरू झालं असा प्रश्न ज्या ज्या वेळेला येईल त्या वेळेला लक्षात ठेवा, पुणे, ओके. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर पुण्यातलं जे काही महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ओके, तर MIT मध्ये हे सुरू करण्यात आलेलं पहिलं त्या ठिकाणी काय प्रशिक्षण केंद्र वगैरे आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेलं तर तुम्ही त्याला हेही म्हणू शकता की जे काही आहे ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र, जसं की पुण्यासोबत औरंगाबादला सुद्धा किंवा छत्रपती संभाजीनगरला, त्यानंतर नाशिकला सुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे असं तुम्ही म्हणू शकता, ओके. सो हेही थोडंसं लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर पुढचा प्रश्न काय म्हणतो याच्यामध्ये की बाबा महाराष्ट्रातील ज्या काही आहेत, ओके, महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्याला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकित केलंय. हे जवळपास 2026 मधलं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं करंट अफेअर आहे. जसं की बघायला गेलं तर महाराष्ट्रातील जो काही एक पद्धतीनं रायगड ना, रायगड जो किल्ला आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. तर हे रायगड नावाचा जो किल्ला आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला हा किल्ला होता, ओके. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी या ठिकाणी होती आणि याच किल्ल्याचं ऐतिहासिक आणि स्थापत्यशास्त्रीय महत्त्व लक्षात घेऊन युनेस्कोच्या यादीमध्ये मराठा सैन्य वास्तुकला अंतर्गत याचा समावेश प्रस्ताव वगैरे दिलेला आहे, ओके. जसं की मराठा सैन्य वास्तुकला याच्या अंडरमध्ये हा सुद्धा किल्ला युनेस्कोच्या वारसा स्थळामध्ये समावेश वगैरे करण्यासाठी नामांकित वगैरे केलेलं आहे, म्हणजे प्रस्ताव दिला आहे, ओके. सो लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली, तर महाराष्ट्राचे जे मुख्य सचिव आहेत त्यांची नियुक्ती म्हणून जवळपास सुजाता सैनिक यांची करण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्त झालेल्या आहेत, ओके. महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला मुख्य सचिव, लक्षात ठेवा, महिला मुख्य सचिव. हे काही महत्त्वाच्या नियुक्त्या, व्यक्ती, परत स्थळे हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करा. परत बघायला गेलं तर पु ल देशपांडे महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार जो काही 2026चा कोणाला देण्यात आला, तर महाराष्ट्र कला सन्मान पुरस्कार 2026, ओके, जे आहे ते प्रशांत दामले यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आला, ओके. यांना त्या ठिकाणी मिळालाय, जे की मराठी रंगभूमीतलं ते दीर्घकालीन योगदान, लोकप्रियता वगैरे आहेत आणि हा त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. बाकी संगीत नाटक अकादमी तर्फे महाराष्ट्रातील कोणत्या कलाकाराला 2026चा जीवनगौरव पुरस्कार मिळाला, तर जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो शमा भाटे यांना या ठिकाणी मिळालेला आहे असं म्हटलं तरी चालेल, किंवा त्यांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे, ओके. त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे, जे की स्पेशली करून बघायला गेलं तर कथ्थक नृत्यासाठी या प्रसिद्ध आहेत किंवा त्यांनी या क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी, नावलौकिक वगैरे मिळवलेलं आहे, ओके. किंवा कथ्थक या प्रकारामध्ये भारतीय शास्त्रीय नृत्य याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे. बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि जेवढे तुमचे जास्त कमेंट असतील तेवढे भाग मी अपलोड करेन. मगाशी मागच्या सुद्धा व्हिडिओत सांगितले. आणि ज्यांनी कोणी बॅच जॉईन केली नसेल, बॅच जॉईन करा, ओके. त्या बॅचमध्ये जसा तुमचा पेपर होईल तशा पद्धतीनं टेस्टसुद्धा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेले आहेत, ओके. सो बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या आणि शेवटचा प्रश्न जो काही तुमच्यासाठी सोडला आहे नक्की त्या प्रश्नाचं मला कमेंट करून द्या. बाकी धन्यवाद.